हाय. आज आभाळ खूपच सुंदर आला आहे आणि इतका सुंदर परिसर वाटत आहे ना. आभाळ म्हणला तर मला मस्त आवडते, खरंच मस्त आवडते. असं वाटते आभाळच राहावा, पर जास्त दिवस आभाळ नाही जमत ना, कपडे कसे सुकतील आपले. आत्ता पाण्याची सुरुवात झाली आहे, पण जून जुलै महिन्याशिवाय येत नाही. हा मे महिन्यातला वेळ असा सधीमधीत. परत 2-3 दिवस झाला झड आहे, याच्यामुळे खूप थंडावा आहे, नाहीतर खूपच ऊन तापत होती आणि खूप सुंदर वाटत आहे. आणि सकाळचा परिसर, फुलं वगैरे छान उगवले आहे. आभाळामुळे काही जास्त उगवले नाही, पण इथल्या इथंच खूप झाडं आहेत आमचे. इथल्या इथंच एकाच जागी असल्यासारखे आहेत, तर खूपच सुंदर. इथं लाल दासवंदाचा आहे, गुलाबी दासवंदाचा आहे, बोरांचा पण झाड आहे, गुलाबाचा पण आहे, पांढऱ्या दासवंदाचा पण आहे, मोगऱ्याचा पण आहे. दिसतंय, खूपच सुंदर आहे त्याच्या इथे झाडं. इतकं सुंदर परिसर वाटतंय ना गाईच, खूपच सुंदर. असं वाटतंय बाहेरच खुर्ची लावून मस्त बसावं आणि हवा घ्यावा. एक नंबर खरंच. फूल आपण उगवलेला बघतो बरं, फुलापेक्षा तर कढई खूप सुंदर वाटते बघा. कड्या छानच वाटतात. ह्या उद्या उगवतात, मोठ्या झाल्या आहे कड्या. हा मुंगण्याचं झाड पण आहे इथं. मुंगण्याचं झाड आहे, कढीपत्त्याचं झाड आहे. छोटंसं आहे बरं, आहे खूप सुंदर झाड आहे. आणि एवढ्या झाडांमध्ये म्हटल्यावर किती परिसर सुंदर वाटते ते माहीतच आहे तुम्हाला. आणि मला तर खूपच आवडते. हा एक एक मजली गेला आहे आमचा उंच. पांढऱ्या दासवंताचं झाड किती उंच आहे बघा. आणि पक्ष्यांचा आवाज एवढं सुंदर वाटत आहे.